नमस्कार। तर कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी प्रतीक्षा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये। तर आज मी देवघर साफ करण्यासाठी घेतले, तर बघूया समोर। तर आज बाकीचे कामं जरा लवकर आवरली, तर त्यामुळे म्हणलं थोडं देवघराची थोडी स्वच्छता करावी, कारण देवघर हे कसं घराचं एकदम सेंटर पॉइंट असतो। तर देवघर आणि आमचं देवघर व्हाईट कलरचं आहे, त्यामुळे लगेचच त्यावर तेलाचे किंवा कशाचे डाग लगेच थोडंफार काही झालं तर लगेच डाग दिसून येतात। तर करूया आपण साफसफाई। मी तुम्हाला तसं बऱ्याच जणांनी बघितलेलं असेल आमचं देवघर फोटोमध्ये वगैरे किंवा रील्समध्ये, तर मी तुम्हाला तरी पण अजून एकदा दाखवते ज्यांनी बघितलेलं नाहीये। आमच्या घराचा बेस्ट पार्ट म्हणजे देवघर आहे, तर मी तुम्हाला देवघर दाखवते। तर मी पहिले देवघर साफसफाई करून घेणार आहे देवघराची, आणि नंतर देवपूजा करणार आहे। तर करूया स्टार्ट। हे जे कुंकाचे वगैरे डाग आहेत ना, तर ते एकदम पॅक चिपकून जातात आणि तेलाचे डाग तर लवकर निघतच नाही, तर त्याला एकदम घासून काढावं लागतं। आमचं देवघर ऍक्रेलिक शीट्स पासून बनवलेलं आहे, तर त्याला एकदम खूप स्वच्छ ठेवावं लागतं। एकदम व्हाईट कलरला थोडंफार जरी पण काही थोडासा डाग पडला तर लगेच त्याच्यावर दिसून येतो, आणि तेलाचे डाग तर एकदमच डार्क दिसतात आणि लवकर निघत सुद्धा नाही ते। ठीक आहे, आपण आता देवपूजा स्टार्ट करूया। सगळे देव वगैरे मानू। ही आहे अंबाबाईची मूर्ती। आम्ही कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा कोल्हापूरहून आणली होती, कोल्हापूरची महालक्ष्मी माता। स्वामी समर्थ महाराज आणि हे विठ्ठल रुक्मिणी, हे आम्ही पंढरपूरवरून आणले होते। तिथे खूप छान छान अशा छोट्या मूर्ती भेटतात। आणि मेन म्हणजे आमची कुलस्वामिनी देवी, तुळजापूरची आई। आणि हे गणपती बाप्पा। तर काही कारणांमुळे आम्ही यावर्षी गणपती विसर्जन केलं नव्हतं, त्यामुळे मग ते आता नेक्स्ट इयरला करणार। हे गंगाजल आमचे पप्पा प्रयागराजला गेले होते, तर तिथून गंगाजल आणलं होतं। तर आता कोणवार आहे? आज गुरुवार आहे, तर गुरुवारची रांगोळी। प्रत्येक दिवसाच्या रांगोळीचं हे वेगवेगळं महत्व आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार प्रत्येक दिवसाची जी अलग अलग रांगोळी दिलेली, तर
त्याचा वेगवेगळ्या दिवसानुसार त्याचं महत्व अलग अलग आहे. तर आणि अजून एक लक्ष्मीपदा. तर देवघर हा आपल्या घराचा सेंटर पॉइंट असतो, म्हणून देवघर नेहमी छान, एकदम प्रसन्न आणि एकदम स्वच्छच असायला पाहिजे. तर तुम्ही पण अशीच देवपूजा करता का, किंवा कशी काही वेगळ्या पद्धतीने करता, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मी आता तुम्हाला सगळ्यांना दाखवते माझी पूजा कशी झाली आहे. तर